साम टीव्हीचा आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या मुलुंडमध्ये आहे। विधानसभेचा बिगुल कधी वाजू शकतो। मी सध्या मुलुंड या विभागात आहे। मुलुंड या विभागात जे समस्या आहेत त्याच्यासाठी बोलणारे आपल्या सोबत काही नागरिक आहेत। पेट्रोल पंप असेल किंवा पीएपी प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्प असेल त्यासाठी बोलणारे आपल्या इथे मुलुंडचे नागरिक आहेत। सर, काय सांगाल, मुलुंडमध्ये सध्या कोणत्या समस्या तुम्हाला सामोरं जावं लागत आहे? समस्या तर खूप आहेत। जर बोलायचं झालं तर आपल्या इकडे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, हॉस्पिटल्स जे आहेत, त्याची अवस्था जर लोकप्रतिनिधींनी बघितली, इकडच्या लोकांना जर समजून आलं तर त्याची बिकट अवस्था आहे। इकडे लोक हॉस्पिटल्स बघण्यासाठी जातात पण त्याचा लिटरली एखाद्या क्लिनिक सारखा उपयोग होतो। इकडे फॅसिलिटीज नाही आहेत, इथे लोकांना त्रास होतो, लहान मुलं दगावतात पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही। म्हणून इथलं सावरकर हॉस्पिटल असो किंवा पलीकडे अगरवाल हॉस्पिटल असो, अगरवाल हॉस्पिटल गेले कित्येक वर्ष अजूनही बांधकाम चालू आहे, तयारी होते, पण सुविधा कधी मिळणार? म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत। अजून लोकसंख्या वाढवण्याचे इकडे घाट चालू आहेत, पण आहेत त्यांचीच काळजी नीट घेतल्या जात नाही। तर नवीन आणून त्यांचे आणखीन त्रास कोण सहन करायचा? इकडे ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्रासाबद्दल इतके वर्ष आम्ही बोलतोय, आमचे प्रतिनिधी बदलतात, नवीन येतात, पण स्टोरी तीच राहते। आमच्याकडे फॅसिलिटीज वाढतच नाहीत किंवा बदलतच नाहीये त्याच्यामध्ये काही। याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। पाहायला गेलं तर 2017 पासून जो तुम्ही हॉस्पिटलचा मुद्दा घेतला आहे, 2017 पासून त्याचं काम चालू आहे अगरवाल हॉस्पिटलचं। अद्यापही 2024 उघडलं, आता 25ला इलेक्शन लागेल, 24ला आता आमदारकीचं इलेक्शन लागेल विधानसभेचं, अद्यापही ते झालेलं नाहीये। याच्या आधी तुम्ही कुठच्या आमदार असेल का खासदार असेल त्याचे पाठपुरावा मुलुंडकर म्हणून तुम्ही केला होता का, किंवा अजूनही ते झालं नाही? काय सांगाल? मुलुंडकर म्हणून आम्ही पाठपुरावा तर करतच आहोत, पण अर्धा वेळ तर ह्यांचा एकमेकांवरती आरोप करण्यातच जातोय आणि कदाचित ते वाट बघतायत की परत कोणतरी मोठा माणूस त्यांना मिळेल उद्घाटन करायला, त्यासाठी काम हळू चालू असेल, त्यांना माहिती। पण आमच्या इकडे जे हाल होतात त्याच्याकडे प्रत्येक पार्टी असो, प्रत्येक लोकप्रतिनिधी असो, तो त्याच्या फायद्याप्रमाणे, त्याच्या सोयीप्रमाणे आमचा वापर करतो, एवढंच आम्हाला कळलंय त्याच्यातनं। नक्कीच तुम्ही पाहायला गेलं तर हॉस्पिटलचा मुद्दा झाला, इतर अशा अजून कोणत्या समस्या आहेत त्यात मुलुंडकर म्हणून तुम्हाला तुम्ही जर पाहता आज मुलुंडची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर मुलुंड आमचं ईस्ट हे अतिशय छोटं आहे आणि अशा या छोट्या मुलुंडमध्ये 2 प्रकल्प या सरकारने आणलेले आहेत। पीएपी प्रकल्प जो सुरू आहे ऑलरेडी, ज्याचं 4-5 माळ्याचं काम झालेलं आहे, गेले वर्षभर आम्ही त्या विरोधात आंदोलन करत आहोत आणि असं असताना सुद्धा त्या प्रोजेक्टवरती स्टे आणणं सोडा, त्या प्रोजेक्टच्या संदर्भात कुठलाही लोकप्रतिनिधी असेल किंवा मंत्री असतील, आयुक्त असतील, यांनी आम्हाला भेट सुद्धा दिलेली नाही। आणि एवढं असताना आता धारावी प्रकल्प हा मुलुंडमध्ये आणला जात आहे आणि मी गेले वर्षभर सांगतोय की धारावीचा प्रकल्पाचा मुलुंडमध्ये घालण्याचा घाट चालू आहे। अनेक नेत्यांनी येऊन इकडे सांगितलं की नाही, खोटं आहे आणि 23 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने नवीन पॉलिसी आणली आणि ज्या पॉलिसीनुसार डिसिजन घेण्यात आलं की मुंबईमधले जे 283 एकर मिठागरांच्या जागा आहे, ज्याच्यामध्ये 56 एकर मुलुंडची जागा आहे, ती पुनर्वसनासाठी धारावी प्रकल्पाला दिली जाणार आहे आणि ती 99 वर्षासाठी दिली जाणार आहेत। म्हणजे विचार करा, आधीच मुलुंड ईस्ट हे एवढं छोटं 1.25 ते 1.5 लाख लोकसंख्या, याच्यामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात 3 ते 4 लाख धारावीकर असतील, 40,000 हे पीएपी प्रकल्पामधले लोक आले, तर इकडे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती काय परिणाम होईल याचा कुठलाही विचार केलेला नाही। ह्या सगळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। अदानी समूह याला फायदा मिळवून देण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा इकडे बळी दिला जात आहे। नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही बोलताय नक्कीच मुलुंडकरांचा बळी दिला जातोय, मात्र ह्याच्या आधी देखील तुम्ही काही पाठपुरावा केला होता का? आणि आंदोलन देखील मुलुंडच्या जोरात त्यावेळी झाली होती, कळलं होतं की जो धारावी प्रकल्प आहे तो मुलुंडमध्ये शिफ्ट केला जाईल, त्या देखील आंदोलन मुलुंडकरांनी केली होती। कसं आहे की आंदोलनं करून झोपलेले जागे होतात, पण झोपेचं सोंग घेतलेले जागे होत नाही। झोपेचं सोंग घेतलेलं आहे, यांना प्रकल्पाच्या विरोधात काहीच करायचं नाही। आता आम्ही न्यायालयीन लढा तो सुरू केलेला आहे प्रकल्पाच्या संदर्भात। या 15 दिवसांमध्ये न्यायालयातून काहीतरी चांगला निर्णय नक्कीच येईल आणि जो धारावीचा प्रकल्प आहे त्या संदर्भात सुद्धा याचिका तयार आहे। 1-2 दिवसामध्ये ती याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल तर अजून काही नागरिक आहेत, तर काय सांगाल, तुम्ही देखील एक मुलुंडकर आहात, तर तुम्हाला कोणकोणत्या समस्या सामोरं जावं लागत आहे? तुम्ही याच्या आधी जे आता आमदार असतील ते पाहायला गेलं तर जे केंद्र सरकार आहे त्यांचे आमदार आहेत, मिहिर कोटेचे आहेत, आणि आता बघायला गेलं तर नवनिर्वाचित खासदार देखील आहेत, तर काय सांगाल तुम्हाला मुलुंडकर म्हणून तुम्ही काय सांगाल? जसं अमोल साहेबांनी आणि सागर साहेबांनी विषय मांडले तसा एक ज्वलंत मुद्दा इथं ट्रॅफिकचं पण आहे। तुम्ही अगर मुंबईवरनं अगर मुलुंडला एंट्री करता तर तुम्हाला पाऊण तास ते सव्वा तास आतमध्ये यायला लागतो। त्याच्यावरती पण आम्ही आमदार साहेबांशी बोललो, पण
कोणाचाच काय त्याच्यावरती हालचाल नाही आहे. आता आम्ही त्रासलेलो आहे, आमच्या आमदाराला त्रासलेलो आहे, आमच्या खासदाराला त्रासलेलो आहे. त्यांच्याकडनं मुलुंडला अजिबात कुठलाही सपोर्ट भेटत नाही आहे. बघायला गेलो तर पेट्रोल पंपचा विषय देखील आहे. मुलुंड ईस्टला म्हणजे मुलुंड ईस्टला पेट्रोल पंप एकही नाही आहे. ज्यांना काही पेट्रोल भरायचं असेल त्यांना वेस्टला जावं लागतं आहे. म्हणजे वेस्टला आहे ते 3-4 पेट्रोल पंप आहेत, मुलुंड ईस्टला एकही नाही आहे. तर काय सांगाल? हे पण वर्षानुवर्ष चालू आहे, आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप अलॉट करू, पण तो पण अजूनपर्यंत झालेला नाही आहे. अगर ठाण्यावरनं गेलो तर मुलुंड वेस्टला रात्री 10 सगळे पेट्रोल पंप बंद होतात ना. विनाकारण आम्हाला आहे ना आयदर सायनला जावं लागतं, नाहीतर आता घाटकोपरला होता तो पण बंद पडलेला आहे. तर हा पण विषय कंटिन्युअस पेंडिंगच चालू आहे. देखील अजून काही नागरिक आहेत. सर काय सांगाल, मुलुंडकर म्हणून तुम्ही गेले किती वर्ष मुलुंडमध्ये राहत असाल, मुलुंडमध्ये काही समस्या आहे? आम्ही मुलुंडमध्ये जवळजवळ 40 वर्ष राहतो, ज्येष्ठ नागरिक आहे. मुलुंडमध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की रस्त्याने चालता येत नाही. दोन्ही बाजूला ट्रॅफिक असते, गाड्या पार्क केलेल्या असतात, फुटपाथवर भाजीपाल्याचं गाड्या असतात. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठांना चालता सुद्धा येत नाही. 5 मिनिटाच्या अंतरावर जायचं असेल तर मला रिक्षा करून जावं लागते, कारण आम्ही चालताना रोज बघतो की कुठला तरी रिक्षावाला एखाद्याला ठोकतो आणि त्याला जखमी करतो. त्यामुळे आम्हाला रस्त्याने चालताना आज भीती वाटते. आणि उद्या हा प्रकल्प आला आणि इथे लोकवस्ती वाढली, आज 1.5 लाख लोकवस्ती आहे, उद्या ती 2-2.5 लाख जर झाली तर आम्हाला घरातूनच बाहेर पडायला नको अशी अवस्था आहे आज मुलुंडमध्ये. नक्कीच. तर पाहिलं तर काही आपल्यासोबत गृहिणी देखील आहेत, महिला आहेत. काय सांगाल, तुम्ही मुलुंडमध्ये राहता, कशा प्रकारे तुम्हाला जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर मार्केटमधली गर्दी असेल किंवा इतर काही अडचणी असेल, काय सांगाल? मी गेली 40 वर्ष राहते इथे. आधी आमचं मुलुंड खूप छोटं होतं आणि अख्ख्या बिल्डिंग 2-3 माळ्याच्याच होत्या. आता बिल्डिंग ही 15-15, 20-20, 25-25 माळ्याच्या झालेल्या आहेत. त्यामुळे जागा तेवढीच आहे, पण लोकसंख्या वाढते. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा जो PAP प्रकल्प येणार आहे त्याच्यामध्ये नाही म्हणत तरी आज जवळजवळ नाही म्हणत किती, आणि सागर करतोच आहे, वर्षभर त्यासाठी लढतोय. 30-35 हजार तरी माणसं आमची वाढली, तर आम्ही रस्त्याने चालायचं कसं? आणि शिवाय काय, सगळीकडे पार्किंगची सोय नसल्यामुळे गाड्या रस्त्यात आहेत, चालता येत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एंट्री एकच आहे आमच्या मुलुंड ईस्टमध्ये यायला, फक्त इथून तेवढी ती जागा आहे, बाकी दुसरा कुठलाही सोर्स नाही आहे मुलुंड ईस्टला एंट्री करायला. तर त्यामुळे तो इतका जाम होतो की अर्धा तास तिथे थांबायला लागतं. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला बघाल, भांडूपमध्ये येताना त्या कॉर्नरला अर्धा तास सहज जातो. आणि माणसं, जागा तेवढीच आहे, माणसं वाढत आहेत. आणि त्यामुळे चोऱ्या माऱ्या, आता कालच मुलुंडमध्ये आमच्या जवळजवळ 5 दुकानं फोडली गेली. ह्याही गोष्टी होत आहेत. आम्हाला चालायला तर होतच नाहीये. म्हणजे आम्ही बायका सुरक्षित आहेत का आता, असा प्रश्न येतोय, बाकी काही नाहीये. नक्कीच. तर पाहायला गेलं तर अजून काही गृहिणी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही, आता तसं या ताईने सांगितलं बायका सुरक्षित नाही आहेत, दुकानं देखील फोडली गेली आहेत. कुठे मुंबई जे पोलीस प्रशासन असेल ते देखील कुठे कुचकामी पडत आहे का? आणि असं जर मुलांमध्ये चोरी व्हायला लागलं तर काय सांगाल? आता मी सुद्धा गेली 40 वर्ष राहते मुलुंडमध्ये. आणि बायकांना म्हणजे याच्या आधी सुरक्षित होतं, आम्ही रात्री 11-11 वाजेपर्यंत येऊ शकायचो. पण आताची अशी परिस्थिती, एवढे 4-4 दुकानं, 5-5 दुकानं जर एका रात्रीमध्ये फोडत असतील तर आम्हाला रात्री 10 नंतर यायचं, रस्त्याने फिरायचं म्हणजे फार मुश्किल झालंय म्हणजे सध्याच्या परिस्थितीत. आणि जर हे PAP वाढलं, जर धारावी प्रकल्प आला तर आम्ही बायकांनी संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडणं मुश्किल होईल. आणि सरकारने यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि इथे ट्रॅफिक सध्याच्या परिस्थितीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून जे ट्रॅफिक सुरू होतं ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणं मुश्किल. गाड्यांना 2 व्हीलरला जाता येत नाही, रस्त्याने आम्हाला चालता येत नाही. आणि हे 2 प्रकल्प जर आले तर कसं होणार? म्हणजे मुलुंडमध्ये जमणारच नाही, होणारच नाही. ते सोयी होण्यापेक्षा सगळं काय म्हणतात, गैरसोयी जास्त वाढतायत. पेट्रोल पंप म्हणा, शाळा म्हणा, किंवा कॉलेज म्हणा, किंवा हॉस्पिटल म्हणा, ते सोडून बाकी सगळं होतं इथे. नक्कीच. आपण आता जाणून घेतलं आहे मुलुंडमधील, मुंबई उपनगरामधील मुलुंडमधील ज्या काही समस्या आहेत त्या. मयूर राणे, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.